नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। पैशाची मागणी पूर्ण न झाल्याने मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवरती दगडफेक, मनोरुग्ण बेअब्यात। त्र्यंबकेश्वर मधील पत्रकारांवरती हल्ल्यांची भ्याड घटना घडली असून डॉक्टर नीलम गोरेंच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्याचे गृहनिर्माण तथा इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवर शनिवारी सकाळी दगडफेक करण्यात आली। या घटनेत गाडीची समोरील काच फुटली असून पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या मनोरुग्ण तरुणास ताब्यात घेतला असल्याची माहिती समोर येत आहे। राज्याचे गृहनिर्माण तथा इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवर शनिवारी सकाळी दगडफेक करण्यात आली। या घटनेत गाडीची समोरील काच फुटली असून पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतलाय। तो मनोरुग्ण असल्याचं समोर आलं। ही घटना पुंडलिक नगर येथील मंत्री सावे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर सकाळी 11:15 घडली आहे। गणेश सखाराम शेजूर राहणार पुंडलिक नगर छत्रपती संभाजीनगर या तरुणाने उपचारासाठी पैशांची मागणी केली होती, मात्र अपेक्षेपेक्षा कमी पैसे मिळाल्याचा राग येऊन त्याने बाहेर जाऊन मंत्री सावे यांच्या गाडीवर दगड मारला। यात वाहनाच्या चालकाच्या बाजूची काच फुटली। घटनेनंतर आरोपीला नागरिकांकडून पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं। शेजूळ हा 2010 पासून मनोरुग्ण असल्याने त्याच्यावरती उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सध्या सुरू आहे। मी माझ्या पुंडलिक नगर मधील संपर्क कार्यालयात बसलो असताना अचानक एक मनोरुग्ण येतो। त्याने येऊन माझ्या गाडीवर, मी ऑफिसमध्ये बसलेलो होतो, त्याने गाडीवर दगड मारला। मी बाहेर आलो, बघितलं तर त्याने गाडीवर दगड मारला। त्याचं म्हणणं होतं की मी एवढा शिकलेला, मला नोकरी लागत नाही, तर असं त्याचं म्हणणं होतं। पोलीसवाल्यांनी नंतर येऊन त्याला ताब्यात घेऊन गेले पोलीस स्टेशन। तुम्ही केव्हा कार्यालयातच होतात का? मी कार्यालयात, मी रोज संपर्क कार्यालयात असतो, सकाळी त्यावेळेस बसलेलो होतो। मनोरुग्ण आहे ना सर तो? हो, तो यापूर्वी ऑफिसला येत होता? आला एकदा दोनदा अगोदर, पण मला ट्रीटमेंटसाठी पैसे पाहिजे, आम्ही दिलेही आहे त्याला, नाही असं नाही। माननीय मंत्री साहेब त्यांच्या कार्यालयामध्ये असताना सकाळी 11:15च्या सुमारास इसम नामे गणेश सखाराम शेजूळ हा नेहमी त्यांच्या कार्यालयामध्ये जाणं येणं त्याचं असतं। तो त्याच्यावरती 2010 पासून मनोरुग्णाची ट्रीटमेंट सुरू आहे। नेहमीप्रमाणे तोही आज गेला होता त्याच्या उपचारासाठी। माननीय महोदयांकडून त्याला वेळोवेळी मदतही झालेली आहे। आजही त्यानं गेलेला होता आणि अचानकपणे तो आला आणि वाहनावरती दगड मारलेला आहे, त्याच्यामुळं समोरच्या काचेला तडा गेलेला आहे। ताब्यात त्याला घेण्यात आलेला आहे आणि पुढे आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत। या प्रकरणामध्ये त्यांची काही तक्रार वगैरे काय, गुन्हा दाखल? आम्ही त्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तरी मनोरुग्ण असला तरी त्याचा काय उद्देश होता या दृष्टीने काही तपास वगैरे? अचानक त्याने येऊन दगड मारलेला आहे। बाकी इतर आम्ही त्याच्यामध्ये सविस्तर चौकशी करून पुढील कार्यवाही करीत आहोत। तो जो ताब्यात घेतलेला व्यक्ती त्याचा काही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, त्याबाबत आमची आणखी सविस्तर चौकशी सुरू आहे। पार्किंगच्या वादातून आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वर येथे 3 पत्रकारांवरती जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली असून या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी झाले आहेत। ते आयसीयू मध्ये उपचार घेत आहेत, तर अभिजित सोनवणे व योगेश खरे यांनाही दुखापत झाली आहे। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत दोषींवरती खून करण्याचा प्रयत्न यासारख्या कठोर कलमांखाली गुन्हा नोंदवावा अशी मागणी केली आहे। त्र्यंबकेश्वर या ठिकाणी 3 पत्रकारांवरती पार्किंगच्या वरून हल्ला झालेला आहे आणि त्याच्यामध्ये ते जखमी पण झालेले आहेत। त्यांच्यावरती उपचार चालू आहेत। अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटना आहे। एक तर पार्किंगच्या वादावरून ज्या मुलांना हे काम दिलं जातं, तर त्या वादांच्यामध्ये बऱ्याचशा वेळेला कोण समोर कशासाठी आलेला आहे याचा विचार न करता मारामारी करायची, फक्त असंच त्यांना जवळजवळ कंत्राट दिल्यासारखं असते परिस्थिती। आणि अशा वेळेला असे जीवघेणे हल्ले होत असतील
तर या पार्किंगच्या देण्याच्या कंत्राटांना काहीतरी नियमावली करण्याची गरज झालेली आहे. नाशिकचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याशी मी बोलले आहे. तसंच योगेश खरे यांच्याशी फोनवरून विचारपूस केलेली आहे. किरण ताजणे जे आहेत ते हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये आहेत, परंतु त्यांची तब्येतीच्या संदर्भात देखील डॉक्टरांशी मी बोलते आहे. आणि अभिजित सोनावणेंना, किरण ताजणे यांना आणि योगेश खरे तिघांनाही विचारपूस करत असताना तुम्ही जास्त ताण न घेता या सगळ्याचा पाठपुरावा करण्याचं आमचंही कर्तव्य आहे. आम्ही त्याच्यात तुमच्यासोबत आहोत. याबाबत मी स्वतः लक्ष घातलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे मी या संदर्भातली माहिती पाठवत आहे. आणि सरकार या केसमध्ये पत्रकारांचा संरक्षण कायदा आणि त्याचबरोबर खून करण्याचा प्रयत्न यासारखी गंभीर कलमं लावेल अशा दृष्टीने आज परिस्थिती दिसते आहे. छावणी परिसरातील एका बालगृहातून 9 मुली पळून गेल्याच्या धक्कादायक घटनेनंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी भगवान बाबा बालिका आश्रम आणि सावली बालगृहास भेट देऊन मुलींच्या सुरक्षिततेची पाहणी केली. तसेच त्यांच्या भावना, आवडी निवडी आणि स्वप्नांविषयी संवाद साधला. डॉक्टर गोरे यांनी जिल्हा प्रशासनाला मुलींच्या सुरक्षेसाठी ठोस सुधारात्मक पावले उचलण्याचे आदेश दिलेत. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना अँटी ट्रॅफिकिंग संदर्भातील माहिती संकलित करून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. मंत्री आदिती तटकरे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करत मुलींच्या सुरक्षेसाठी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करण्याचे निर्देश दिले. या भेटीदरम्यान मुलींनी स्वतः बनवलेल्या पेंटिंग्स आणि क्राफ्ट्स दाखवले. मान्यवरांनी त्यांचं कौतुक करून प्रोत्साहन दिलं. यावेळी मुलींनी महिला व बालविकास विभाग आयोजित बाल महोत्सवात वाचन, खेळ आणि सर्जनशील उपक्रमांचा समावेश वाढवण्याची मागणी केली. या दौऱ्यात पोलीस आयुक्त प्रवीण पवार, महिला व बालविकास आयुक्त राहुल मोरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गणेश पुंगळे तसेच भगवान बाबा बालिका आश्रमाच्या संचालिका कविता वाघ यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. या दौऱ्यातून प्रशासनाने मुलींच्या सुरक्षिततेबाबत अधिक संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने पावले उचलावीत, तसेच मुलींच्या शिक्षण, कला आणि कौशल्य विकासाला प्रोत्साहन द्यावं असा ठोस संदेश देण्यात आलाय. संभाजीनगर या ठिकाणी आमच्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या मध्ये ज्या वेळेला इथल्या विद्यार्थी बालगृहामधला विषय आलेला होता, तर त्यावेळेला मी सभापतीच्या चेअरवर कामकाजामध्ये जेव्हा या संदर्भात माहिती माझ्याकडे आपणा सगळ्यांकडून आलेली होती, त्यावेळेला मी असं म्हटलं होती की अजून अशा घटना घडू नये आणि घटना व्हावी या दृष्टीने स्वतः महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः या मुलींना जिथे भगवान बाबा मुलींचे बालगृह आणि सावली बालगृह यामध्ये आहेत त्यांनाही भेटू आणि या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये महिला बालविकास विभाग काम करते या कामामध्ये अधिक चांगल्या प्रकारे ते कसं काम होऊ शकेल या संदर्भामध्ये आज आम्ही भेट घेतली. सावली बालगृह आणि भगवान बाबा मुलींचे बालगृह आहे. भगवान बाबा मुलींचे बालगृहामध्ये आम्हाला भेटली आणि आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची माहिती पण आली. संभाजीनगर शहराचे पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी पण आम्ही बोललो. ज्या महिलांनी या मुलींचे जबाब घेतले होते त्यांच्याशी आम्ही बोललो. आणि आता असं चित्र दिसतंय की विशेषतः सावली बालगृहामध्ये ज्या मुली आहेत तर त्या मुलींच्यापैकी एकूण सर्व मुलींशी आम्ही बोललो. आम्ही काही त्यांच्यामध्ये असा भेदाभेद केला नाही की या मुली रेस्क्यू झालेल्या आहेत आणि या मुली पॉक्सोच्या आहेत. आम्ही सर्व मुलींशी बोललो आणि आम्हाला अतिशय दिलासादायक असं मुलींच्याकडून जी माहिती कळली त्याच्यामध्ये आम्हाला 2 मुली भेटल्या की ज्या तिथे शिक्षण घेत आहेत सावली बालगृहामध्ये. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली कर्णपुरा यात्रोत्सव पूर्वतयारी आढावा घेण्यात आलाय. यावेळी शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा असे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यंत्रणेला दिले आहेत. कर्णपुरा यात्रे उत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आला. यात्रेत येणाऱ्या भाविकांना सुरक्षा, स्वच्छता आदी सेवा देतानाच यात्रेच्या निमित्ताने जमणाऱ्या भाविकांपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचवा असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज 20 सप्टेंबर रोजी दिलेत. कर्णपुरा यात्रा पूर्वतयारी आढावा बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते,
मनपा अपर आयुक्त रणजित पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कमलाकर मुदखेडकर, मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा, वाहतूक शाखा उपायुक्त भुजंग, तसेच अन्न औषध प्रशासन विभाग, वीज वितरण कंपनी, अग्निशमन विभाग, महानगरपालिकेचे सर्व विभाग तसेच छावणी परिसराचे अधिकारी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी स्वामी यांनी निर्देश दिलेत की यात्रोत्सवात पिण्याचं पाणी, स्वच्छता सुविधा, आरोग्य सुविधा व सतर्क पोलीस यंत्रणा यांची सज्जता असावी. सर्व विभागांचा मिळून एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापित करावा. खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडील पदार्थांची तपासणी करावी. रुग्णवाहिका व अग्निशमन बंब वाहतुकीसाठी पुरेशी जागा असावी. यात्रोत्सवातील आवश्यक परवानग्यांसाठीचा यात्रास्थळीच कक्ष स्थापन करावा. यात्रोत्सवात शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिलेत. पोलीस दलाने सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवावी. सीसीटीव्ही कॅमेरे लावून गर्दीवरती नियंत्रण ठेवावं. दामिनी पथक तैनात ठेवावं. याशिवाय साध्या वेशातील पोलीस सज्ज ठेवावेत अशा सूचना सुद्धा यावेळी त्यांनी केल्यात. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. या धकाधकीच्या जीवनात तुम्ही सुद्धा दमला आहात का? या बेसूर वाटणाऱ्या रोजच्या कंटाळवाण्या दैनंदिनीमध्ये तुम्हाला मराठी व हिंदी गीतांची सुरेल मेजवानी हवी आहे का? खास आपल्यासाठी मेजर मंदाकिनी थावरे निर्मित वेस्टर्न ग्रुप प्रायोजित गीतकार सूर्यकांत भालेराव यांनी लिहिलेल्या व अतुल दिवे यांनी संगीतबद्ध केलेल्या मराठी व हिंदी गीतांचा कार्यक्रम हे गीत ऐक माझे. मराठी व हिंदी गीतांचा नजराणा. रविवार दिनांक 21 सप्टेंबर रात्री 7:45 वाजता. स्थळ यशवंतराव चव्हाण सभागृह, मसाब रॉक्सी सिनेमाजवळ, छत्रपती संभाजीनगर. तर बहारदार गीतांची ही सुरेल मैफिल अनुभवण्यासाठी उपस्थित रहा. हे गीत ऐक माझे. तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर. या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी. BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत. BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय. भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग. BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय. MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत. शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुला-मुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था. NEP 2020 ची अंमलबजावणी. MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा. स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34. तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय. एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर. NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ऍक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग,
राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. माझं नाव विलास साबळे, मी राहणारा तसा जालन्याचा. मी छत्रपती संभाजीनगर मध्ये 5 ते 6 वर्षापासून MPSC ची तयारी करतो आणि जेव्हापासून इथे आलेलो तेव्हापासून मी रुचिरा स्वयंपाकघरामध्ये जेवण करतो. घराच्या जेवणाची मला थोडी पण आठवण येत नाही, कारण रुचिरा स्वयंपाकघराचं जेवण हे घरच्या जेवणासारखं आहे. आणि इथल्या जेवणामध्ये जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर खूप सगळ्या गोष्टी आहेत की त्या टेस्टी आहेत. आणि इथल्या जेवणाचा माझ्या बॉडीवरती कसलाही दुष्परिणाम झाला नाही. आणि सेकंड थिंग म्हणजे इथे हायजीन आणि फूड टेस्ट खूप छान प्रकारचे आहे. तकरीबन 15 साल से आता हूँ. जब भी वेजिटेरियन खाना दिल बोला तो यहाँ आके खाता हूँ, क्योंकि यहाँ का टेस्ट और क्वालिटी बहुत अच्छी है. और ये लोग जो सामान इस्तेमाल करते हैं पकाने के लिए एकदम क्वालिटी वाला सामान रहता है. और यहाँ पे साफ सफाई भी काफ़ी रहती है और टेस्ट भी अच्छा रहता है. और स्पेशली मैं तो बोलूँगा यहाँ का जो जवारी की रोटी और बेसन, जो क्या बोलते हैं पिठला भाकरी, एंड दैट थिंग बैगन का भरता जो रहता है वो काफ़ी टेस्टी है. और दूसरा जो है ये आलू पराठा, मेथी पराठा, पूरन पोली, दे आर गुड इन टेस्ट, व्हेरी फाइन, एंड आई एम सॅटिस्फाईड विथ. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. दरवर्षीप्रमाणे येत्या नवरात्र उत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगर नवरात्र उत्सव महासंघ 2025 ची कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून महासंघातर्फे 9 दिवस राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयीची माहिती संस्थापक अध्यक्ष प्रवीण जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. जय माता दी, जय हिंद, जय भारत. मी प्रवीण जाधव, छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक महासंघ उत्सव महासंघाचा संस्थापक अध्यक्ष आहे. 2011 पासून आपण सर्व भारतीय आहोत. सुरुवातीला भारतीय आणि अंतिमतः आपण भारतीय आहोत. जातीवाद, धर्मवाद किंवा इतर दुसरे वाद, राजकारण वगैरे याच्या बाहेर जाऊन कुठेतरी भारतीय म्हणून आपण आपले जे काही सण आहेत, आपले भारतामध्ये जे वेगळे सण आहेत
ते सण एकत्रित येऊन साजरा करावा आणि राष्ट्रीय एकात्मता वाढावी या उद्देशानं छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक उत्सव महासंघाच्या वतीनं शिवजयंती साजरी केली जाते, आंबेडकर जयंती साजरी केली जाते, होळी साजरी केली जाते आणि नवरात्र उत्सव आता हे दुसरं वर्ष आहे. गेल्या वर्षीसुद्धा नवरात्र महासंघाचं काम चांगलं झालं होतं आमचं. यावेळेला आपण नवरात्र उत्सव समिती महासंघ जो केला आहे त्याच्यामध्ये यावर्षीचं कार्यकारिणीचं अध्यक्षपद सौ मनीषाताई भन्साळी यांना दिलेलं आहे. कार्याध्यक्ष आपले सचिन भाऊ देशमुख आहेत, कार्याध्यक्ष दुसरे आमचे विजय भाऊ सोमवंशी आहेत, स्वागताध्यक्ष आपले फिरोजजी पटेल आहेत. ते आज इथं त्यांच्या काकांचं निधन झाल्यामुळे ते काय आज आलेले नाही आहेत, पण ते आपल्या या महासंघामध्ये आहेत यावर्षीच्या कार्यकारिणीमध्ये. आणि सर्वात महत्त्वाची जबाबदारी सरचिटणीस पदाची आमची विनोद माने सर यांच्यावर दिली आहे. आणि या महासंघामध्ये सगळ्या पक्षातील जी लोक चांगलं काम करतात त्या लोकांना जबाबदारी आमचे सोमनाथ बोंबले भाऊ आहेत, सोमनाथ भाऊ, त्यांच्या मिसेस त्या वहिनींनाही मोठी जबाबदारी दिली आहे. तर अशा चांगल्या सामाजिक काम करणारे आणि उत्साही असणारे लोक मिळून आम्ही यावर्षीचा नवरात्र उत्सव महासंघ फॉर्म केलेला आहे. त्याची कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी आज ही पत्रकार बैठक होती. सर्वांनी आपली संस्कृती जपली पाहिजे. भारतीय संस्कृती जी आहे ती जपली पाहिजे. बिभत्सपणा, अश्लीलपणा, कपडे वगैरे याच्यामध्ये संस्कृतीप्रमाणे चांगले वागलं पाहिजे, राहिलं पाहिजे. दांडियामध्ये कुठल्याही मुलींची, महिलांची, ताईंची छेडछाड कोणी केली नाही पाहिजे. आणि जो डीजेचा विषय आहे, डीजेचाही आवाज जे शासनानं ठरवलेला आहे, पोलीस आयुक्त साहेबांनी जी काय परमिशन दिली आहे त्या रेंजमध्ये राहूनच सर्वांनी आनंद व्यक्त करावा आणि एक पवित्र वातावरणामध्ये पूर्ण 9 दिवस देवीची आराधना करावी आणि आपल्या सर्वांचे सुख दुःख वगैरे नाहीसे व्हावेत आणि सगळ्यांना आनंद मिळावा या हेतूनं सर्वांनी हा उत्सव साजरा केला पाहिजे. नवरात्र महासंघ छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं मी आवाहन करतो की सर्वांनी सामाजिक एकता इथे दाखवली पाहिजे आणि कार्यामध्ये भाग घेतला पाहिजे. धन्यवाद. छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक उत्सव महासंघाच्या पुरस्कृत असलेलं छत्रपती संभाजीनगर नवरात्र उत्सव महासंघ आज कार्यकारिणी जाहीर केलेली आहे. सौ मनीषाताई भन्साळी यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. तरी शहरातील सर्व दांडिया जिथे जिथे होतात, जिथे जिथे देवी मातेचा गट बसतो, सगळ्या नवरात्र उत्सव मंडळांना मी आवाहन करतो की त्यांनी या नवरात्र महासंघाकडे आपली नोंदणी करावी. नवरात्र महासंघाच्या वतीनं अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत. रक्तदान शिबिर आहे, महिला सक्षमीकरण आहे, नंतर कॉम्प्युटर ट्रेनिंग आहे आणि जेही चांगल्या प्रकारे शिस्तीमध्ये आणि आपल्या परंपरेनुसार दांड्या इथे साजरा करतील त्यांना महासंघाच्या वतीनं बक्षीसही दिले जाणार आहेत. सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. तर येत्या नवरात्र उत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगर नवरात्र उत्सव महासंघ 2025च्या कार्यकारिणी अध्यक्षपदी मनीषा भन्साळी यांचं नाव घोषित करण्यात आलं असून त्यांनी महासंघातर्फे 9 दिवस राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयीची माहिती या पत्रकार परिषदेत दिली आहे. छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक उत्सव महासंघ याच्या वतीने यावर्षी नवरात्र महोत्सव याचं अध्यक्षपद ही जबाबदारी संस्थापक अध्यक्ष आणि त्यांच्या पूर्ण टीमने मला दिली. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. या टीममध्ये शहरातल्या विविध संघटनेतल्या खरोखर ज्या काम करतात अशा लोकांना आम्ही सोबत घेतलेलो आहे. आणि या नवरात्र महोत्सवमध्ये आमचं मनापासून अशी इच्छा आहे की युवती सक्षमीकरण, मुलींच्या सक्षमीकरणसाठी, महिलांच्या सक्षमीकरण, त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही खूप चांगले प्रकल्प घेऊन समोर येत आहोत. हे सार्वजनिक मंडळ पूर्ण वर्षभरासाठी आहे. नवरात्र हा पहिला महोत्सव जरी असला तर येणाऱ्या वर्षभरात 12 कार्यक्रम, 12 अजेंडा घेऊन आम्ही करणार आहोत. आमची टीम अतिशय चांगली, सुसंस्कृत, हायली एज्युकेटेड अशी ही टीम आहे. आणि येणाऱ्या काळात मुलींसाठी सक्षमीकरणासाठी शाळा आणि कॉलेजेसमध्ये जाऊन आम्ही 2 दिवसाचे वर्कशॉप घेणार आहे. या सगळ्या कार्यक्रमामध्ये आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं आहे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रवीणजी जाधव सर. सल्लागार समितीमध्ये आहे आपले माजी नगरसेवक आदरणीय प्रदीप भैया दत्तजी, विजयराजजी साळवे सर, उद्योजक गजानन काटोळे सर. या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये आणि टीममध्ये आहेत किरणजी शर्माताई,
बोमलेताई, गीता आचार्यताई, स्मिता साहूजी आणि पारस बागरेच्या संजय संचेती अशा विविध क्षेत्रातल्या विविध लोकांना, सर्व धर्मीय, त्याच्यामध्ये शेख हाफिज असेल, फिरोजभाई असेल, ज्यांना सर्व धर्मांसाठी सन्मान आहे, अशा सर्व धर्मातून आम्ही वेगवेगळे NGOच्या रूपाने काम करणाऱ्या लोकांनी आम्ही सोबत घेतलेलो आहे. येणाऱ्या काळात आपण नक्कीच बघणार की खूप चांगल्या वतीने हे महासंघ शहरात काम करणार आहेत. स्मार्ट सिटी, हेरिटेज सिटी लाभलेले संभाजीनगर एशियातलं फास्ट डेव्हलपिंग सिटी आहे आणि इथे खरोखर खूप चांगले लोक आहे आणि येणाऱ्या काळात खूप चांगले प्रकल्प घेऊन हे महासंघ आपल्यासमोर येणार आहे. नमस्कार. हां, सर्व मंडळाच्या नोंदणी आम्ही मागून घेणार आहे. आमची एक टीम यासाठी काम करणार आहे आणि जे संस्कृती जपणारे दांडिया आहेत त्यांना न सांगता सिक्रेट पद्धतीने आमची एक टीम जाऊन त्यांचं सर्वे करणार आणि कोजागिरीच्या दिवशी शहरातल्या 5 नामांकित दांडियांना आम्ही सन्मान करणार आहोत त्यांचं. आणि या 9 दिवसात आपण भजनी मंडळला प्राधान्य देण्यासाठी, आपण बघतो भजनी मंडळमध्ये सिनियर सिटीजन लोक जास्त असतात, त्यांच्याबद्दल आम्हाला कृतज्ञता आहे आणि त्यांचे जुने पारंपरिक गीत ऐकायला मिळतात, तर त्यांना आम्ही प्राधान्य देऊन नवरात्रमध्ये त्या भजनी मंडळला सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करणार. सिल्लोड तालुक्यात मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणावरती नदी नाले, काठावरील गावे, शेतपिकांचं आणि रस्ते, पूल बाधित झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने योग्य समन्वय ठेवून तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत. नुकसानीचे पंचनामे करून बाधितांना तातडीने मदत करण्यासाठी शासनास अहवाल सादर करावा, अशा सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी शासकीय यंत्रणेस दिल्यात. सिल्लोड तालुक्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थिती व नुकसानीबाबत आमदार अब्दुल सत्तार यांनी बाधित क्षेत्रांची पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी आमदार अब्दुल सत्तार बोलत होते. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार सतीश सोनी, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता विजय सोनवणे, शाखा अभियंता वसीम देशमुख, वीज वितरण विभागाचे उपविभागीय अभियंता प्रदीप काळे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अशोल शाखावार, जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंता राजधर दांडगे, जिल्हा परिषद सिंचन विभागाचे अनिल मुंगीकर यांच्यासह जिल्हा बँकेचे विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती. सिल्लोड तालुक्यात गेल्या 2-3 दिवसांपासून सतत पाऊस पडत असून अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. त्यामुळे आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेत बुधवारी सकाळी शेतकऱ्यांच्या बांधावर भर पावसात पोहोचत त्यांना धीर दिला. तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या गावातील शेतकऱ्यांना आमदार अब्दुल सत्तार यांनी भेट देत धीर दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असून अतिवृष्टीने झालेली नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करून मदत मिळवून देणार असल्याचं आश्वासन दिलं. आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड तालुक्यातील बोरगाव, सारवणी, बोरगाव बाजार, सावखेडा खुर्द, सावखेडा बुद्रुक, आमठाणा, पेंडगाव, देऊळगाव बाजार, चिंचवण इत्यादी भागात पाहणी करून आढावा घेतला. गेल्या 3-4 दिवसापासून सातत्याने जो पाऊस पडू लागला त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर आमठाणा असेल, घाटनांद्रा असेल, पेंडगाव असेल, देऊळगाव बाजार असेल, सावखेडा असेल, त्याचप्रमाणे आपण पुढं पाहिलं तर अशा आजूबाजूचे अनेक गावामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे. अतिवृष्टीपेक्षा ही ढगफुटी भयानक असते आणि ती ढगफुटीमुळं नदीच्या पात्रामध्ये पाणी ज्या पद्धतीने वाहून जायला पाहिजे त्याच्याऐवजी दुसरे साईडचे जे नाले आले, साईडने जो पाणी आला तो नदीच्या पात्रामध्ये सामावून घेण्यात आला नाही आणि विशेषतः यामुळे शेतकरी बांधव जो हवालदिल झालेला आहे त्याचे आम्ही सर्व वस्तुनिष्ठ पंचनामे केले. सन्माननीय मुख्यमंत्री, आदरणीय उपमुख्यमंत्री या दोघांशीही मी चर्चा केली, कारण की आपल्या तालुक्यामध्ये झालेली सिल्लोड सोयगावमध्ये मतदारसंघामध्ये झालेली अतिवृष्टी आणि काही ठिकाणी ढगफुटी अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर कापसाचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे, मकाचं नुकसान आहे, सोयाबीनचं नुकसान आहे, काही छोटे छोटे जे पीक आहे उडद असेल, मूग असेल, अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्रशासनाच्या वतीने आजचा पूर्ण सर्व सरकारच्या एजन्स्या, डिप्टी कलेक्टर साहेब असतील किंवा तहसीलदार साहेब असतील, BDO साहेब असतील, सिंचनचे, लोकल सेक्टरचे, जिल्हा परिषदचे, BNCचे सर्व इंजिनियर सहित
सरकारी यंत्रणा ज्या काही या फॉरेस्ट डॅमेजमुळं मोठ्या प्रमाणावर बाधित झालेल्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत गेलो आणि त्यांच्याशी चर्चा केली. अजून आमचे 7 गावं बाकी आहे. हे 7 गावं संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सर्व गावाला व्हिजिट देणे आणि वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि अजितदादा या तिघांनीही दिलेले आहे की जी परिस्थिती ही आसमानी संकट आलेलं आहे, अशा आसमानी संकटावर व्यवस्थितशीर पंचनामे करून सरकारकडे पूर्ण रिपोर्ट पाठवावा. काही घराची पडझड झालेली आहे, काही ठिकाणी पशुधन वाहून गेलेलं आहे, काही ठिकाणी आज आम्ही फिरलो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर 7 ते 8 दुकानं देवळगावमध्ये त्यांच्या दुकाना मी पाहिल्या. त्या दुकानामध्येही पाणी गेलं आणि त्यांचाही मोठ्या प्रमाणावर ते व्यापारीचं नुकसान झालेलं आहे. एक सिमेंटची गाडी 640 बॅगाची त्यांनी उतरली आणि नंतर नदीला पात्रामध्ये पाणी आला, त्याच्यामुळे मोठी नुकसान झाली. या नुकसानाचा सर्व पंचनामे करून महाराष्ट्र सरकारचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री दादा या तिघांनीही शेतकऱ्याला हवालदिल न होता त्याच्या पाठीशी सरकार आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. पैशाची मागणी पूर्ण न झाल्याने मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवरती दगडफेक, मनोरुग्ण बेअब्यात. तर त्र्यंबकेश्वर मधील पत्रकारांवरती हल्ल्यांची भ्याड घटना घडली असून डॉक्टर नीलम गोरेंच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.